हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा आम्ही काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव, आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत. आणि हा आत्ताचा आमचा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं पुढे मी कालच दिल्लीला जाऊन आलो, माझ्या आधी अमित पण जाऊन आला. आपल्या माध्यमातून ही दृश्य संपूर्ण जग पाहत आहे. एक गोष्ट नक्की की हा विषय केवळ नीटच्या परीक्षेपुरता मर्यादित नाही आहे. कारण ज्या वेळेला मी गेलो, माझ्यासोबत संजय राऊत होते, अनिल देसाई, अरविंद सावंत ही सुद्धा मंडळी होती, खासदार होते. आणि त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती राजा तिकडे संजयला असं भेटला की त्यांनी विचारलं की आप कहाँ से आए हो. संजयने विचारलं, ते मैं बिहार से आया हूँ लेकिन मैं हूँ तो मध्य प्रदेश का. तर तो काही विद्यार्थी वाटत नव्हता, पण मध्यमवयीन तरुण होता. तर त्याला विचारलं आप क्यों आए हैं. तर त्यांनी सांगितलं की माझा व्यवसाय नीट चाललेला होता, माझी रोटी व्यवस्थित चालू होती, पण नोटबंदीच्या वेळेला माझी पूर्ण उद्योगधंदा रोजीरोटी उद्ध्वस्त झाली आणि तो राग व्यक्त करायला मी आलेलो आहे. म्हणजे हे काही एक निमित्त झाले असं म्हणा पाहिजे तर, परंतु हा गेल्या काही वर्षातला राग हा आता उफाळून वरती आलेला आहे. दुर्दैवाने आज मी वृत्तपत्रात वाचलं आणि कालच आपल्या माध्यमातून मी बघितलं की न्यायमूर्तींना किंवा न्यायालयाला या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं ते म्हणाले. आता विषय असा झालेला आहे की दिल्लीमध्ये मला सुद्धा तिथल्या काही मुली भेटल्या आणि त्या संतप्त होत्या. त्या सांगत होत्या की आमचे कपडे फाडले गेले, वाटेल तसं मारलं गेलं, काही ठिकाणी तर लाठ्या काठ्यांना खिळे लावून, गजलेले खिळे लावून मारलं गेलं, डोकी फोडली गेली. आणि काल एक व्यक्ती, जी महिला म्हणजे मुलगी जी अत्यवस्थ होती, मला कल्पना नाही, आता तिचं येता वाचलं की आता आहे की नाही मला माहिती नाही आहे. तर एक एक असे अत्याचार वाढत चाललेले आहेत. न्यायालयाला कबूतर कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे. आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थिती सुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का. म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे. आता मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती. ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का आणि कशासाठी बांधलेली आहे. हे एकूणच जे चाललेलं आहे, हे सरकार आता कोणाला आपलं वाटते असं दिसत नाही आहे. कारण मी ज्या वेळेला तिथे पोचलो तेव्हा जसं आता राज म्हणाला की आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे. हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं. पण हे सरकार निर्दयीपणाने वागते. पंतप्रधानांनी आज ते काय ट्विट केले, खरं म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती. म्हणजे याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाही आहे. आपली मुलं आहे, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाही आहे. पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर ही इथपर्यंत वेळ वाढली नसती, एवढी हे आंदोलन ताणलं गेलं नसतं. लोकांना आज व्यक्त व्हायचे, इतके वर्ष साठलेला राग, असंतोष हा उफाळून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ही वाट करून देत असताना सर्वांना सांगतोय की कोणीही, कारण बरेच जण या असंतोषाच्या ठिणगीला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करतायत. मग पोलिसांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत. काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले लोक, यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत. मग त्यांच्या तिकडे नावाची पट्टी पण नाही आहे, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाही आहेत. म्हणजे हे गुंड, आता माझं मग असं म्हणणं आहे की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का. कारण यांची काय ओळख पाळख काही नाही आहे. त्यांना ओळख विचारलं तर सरळ ते काय त्यांच्या निर्विकार चेहऱ्याने ते आपले बघतात लोकांकडे. काही त्यांना पडलेलं नाही आहे. ना मुलांच्या व्यथेची त्यांना जाणीव आहे, ना त्यांच्या वेदनेची त्यांना जाणीव आहे. बेसुमार लाठीमार करतायत. आणि अशी ही सगळी गुंडागर्दी ही सरकार चालवत असताना कोणी गप्प बसू नये. आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि त्या व्यक्त होण्यासाठी, ती वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी आम्ही मी
मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जसं